गणपती बाप्पा मोरया. अष्टविनायकाच्या या सिरीज मध्ये पुन्हा एकदा स्वागत. अष्टविनायकांमधला 7वा गणपती बाप्पा म्हणजे ओझरचा विघ्नेश्वर. एकदा राजा अभिनंदन याने स्वर्गाचा राजा बनण्यासाठी एक यज्ञ सुरू केलं. हे इंद्रदेवांना कळताच त्यांनी काळ पुरुषाला पाठवलं आणि यज्ञ बिघडवला. तेव्हापासून तो राक्षस विघ्नासूर म्हणून ओळखला जाऊ लागला. विघ्नासूरने नंतर पृथ्वीवर अडथळे निर्माण करायला चालू केलं ऍज युजल. देवांनी मग बाप्पाची मदत मागितली. त्यावेळी बाप्पा ऋषी पराशरांच्या आश्रमात होते. त्यानंतर पराश्व पुत्र आणि दीपवत्सला यांचा पुत्र म्हणून बाप्पांनी जन्म घेतला. मोठ्या शौर्याने त्यांनी विघ्नासूरचा पराभव केला. मग शरण आलेल्या विघ्नासूरने वचन दिलं की जिथे बाप्पांची पूजा असेल तिथे तो कधीच येणार नाही. पण एक अट पण ठेवली की बाप्पांचं नाव त्याच्या नावाशी जोडलं जावं. तेव्हापासून बाप्पा विघ्नेश्वर किंवा विघ्नहर्ता म्हणून ओळखले जाऊ लागले. ओझर हे ठिकाण म्हणजेच जिथे विघ्नेश्वराचं वास्तव्य आहे असं मानलं जातं. आहे ना इंटरेस्टिंग?